नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चिराई येथील फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अचानक शेतकरी आले. मंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांना थांबवा, त्यांच्या समस्या ऐकून घेऊ असे सांगितले. पण त्या शेतकऱ्याने आधी नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली. शेतकऱ्यांनी माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. नाशिक जिल्ह्यातील सटना तालुक्यातील चिराई गावात फिरत्या नारळाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला असून लाल कांद्याचे दर कमालीचे घसरल्याने शेतकऱ्याच्या मनात रोष असून त्यातून नाराज झालेले तरुण शेतकऱ्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली. मात्र यावेळी व्यासपीठावर उपस्थित पोलिसांनी कांदा उत्पादक शेतकऱ्याला ताब्यात घेतले. त्यांच्या समस्या ऐकून घेऊ असे मंत्री महोदयाने सांगितले. शेतकऱ्यांनी माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले. यावेळी नेमकं काय घडलं पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून. इथे जमलेल्या कासपद्या पट्ट्यामधील शेतकरी, माझ्या माता बंधू आणि भगिनींनो, मी माफी मागतो. खाली बसा. खाली बसा. बाकीचे खाली बसा. खाली बसा. सगळ्यांनी खाली बसा. त्याचं म्हणणं ऐकून घेऊ. त्याला थांबवा जरा. नंतर त्याचं म्हणणं ऐकून घेऊ. सगळ्या इथे जमलेल्या कासपद्या पट्ट्यामधील शेतकरी, माझ्या माता बंधू आणि भगिनींनो, मी माफी मागतो. खाली बसा. खाली बसा. बाकीचे खाली बसा. खाली बसा. सगळ्यांनी खाली बसा. त्याचं म्हणणं ऐकून घेऊ. त्याला थांबवा जरा. नंतर त्याचं म्हणणं ऐकून घेऊ.